हा, आता आपण जो टॉपिक पाहणार आहे आज, त्याच्यात 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. लक्ष द्या. टॉपिकचं नाव सेम, काळ, काम, वेग. म्हणजे एक माणूस किती काळात किती काम आणि किती वेगाने करू शकतो, असा त्या टॉपिकचा अर्थ आहे. आता एकदम सोपं आहे. 4 गोष्टी आपल्याला त्याच्यात आहे, कारण त्याच्यात बी आपल्याला एक सूत्र घ्यायचंय. एम म्हणजे माणसं, टी म्हणजे टाइम म्हणजेच वेळ, डी म्हणजे दिवस आणि डब्ल्यू म्हणजे काम. तर हे इंग्लिश मध्ये एम फॉर मॅन म्हणजे माणसं, टी फॉर टाइम म्हणजे वेळ, डी फॉर डे म्हणजे दिवस आणि डब्ल्यू म्हणजे वर्क म्हणजेच काम. की एक माणूस एवढ्या वेळामध्ये एवढ्या दिवसात किती काम करू शकतो, याला म्हणतात MTDW. मग आता आपल्याला गणितामध्ये 2 लाईन असतील, त्याला आपण पहिल्या लाईनला म्हणू पहिली लाईन आणि दुसऱ्या लाईनला म्हणू दुसरी लाईन. मग आता बघा, 2 सूत्र आपल्याला पाठ करायचे. एक, काम सारखे असताना, म्हणजे पहिल्या लाईनवरचे लोक जे काम करत असतील, दुसऱ्या लाईनवरचे लोक पण तेच काम करतील. मग तिथं शब्द येतो तेच काम, है ना, तेच काम. तर काम सारखे असताना आपण कोणतं सूत्र वापरू पहा. M1 गुणिले T1 गुणिले D1 गुणिले W1. काम सारखे असताना पहिल्या लाईनवरचे माणसं, पहिल्या लाईनवरचा टाइम, पहिल्या लाईनवरचे दिवस आणि पहिल्या लाईनवरचं काम, किंवा काम सारखे असताना. दुसरं, M2 गुणिले T2 गुणिले D2 गुणिले W2. आता ज्याला काहीच समजत नाही त्याला डायरेक्ट आपण सूत्र दाखवलं. हे गुणाकारचे चिन्ह आहे, हे गुणाकारचे चिन्ह आहे. मग आता याच्यात समजासारखं आहे काय, वरती असलं तर 1, खाली असला तर 2 आणि 4 ABCD चे अक्षर MTDW. काम सारखं असताना याचा अर्थ पहिल्या लाईनवरचे लोक जे काम करताय तेच काम दुसऱ्या लाईनवरचे लोक किती दिवसात करतील, आणि या 8 लोकांमधून एक माणूस तो गायब करेल आणि तिथे काय टाकेल, प्रश्नचिन्ह टाकेल. समजतंय? मग आपल्याला काय करायचं, काटछाट पद्धत वापरायची आणि उत्तर सोडवायचं. कोणाकोणाला समजलं? काम सारखं असताना जे सूत्र वापरायचे, आता पाठ झालं पाहिजे हे सूत्र. काम सारखे असताना M1 गुणिले T1 गुणिले D1 गुणिले W1, M2 गुणिले T2 गुणिले D2 गुणिले W2. आता याच्यात काम सारखे असताना म्हणजे काय? आता आपल्या वर्गात पण 10 पोरं बसले, 10 पोरी बसले. मग मी दोन्हींना काम सांगतो. आता जर मी त्यांना सांगितलं की आपल्याला, या पोरांना सांगितलं की 4 पंखे बनवायचे आहे. किती पंखे बनवायचे? 4 पंखे बनवायचे. आणि मुलींना बी तेच सांगितलं की तुम्हाला बी 4 पंखे बनवायचे. तर काम काय झालं? काम कसं झालं? पण मी बोलला की तुम्ही 10 पंखे बनवायचे, तुम्ही मुलं आहेत ना, तुम्ही 10 पंखे बनवायचे आणि तुम्ही 5च पंखे बनवायचे. तर काम कसं झालं? वेगळं झालं. समजतंय? जर काम सारखं असेल तर हे सूत्र. समजतंय का? काम सारखं असेल तर हे सूत्र. जर काम वेगळं असेल तर इकडे होतंय का कवर? इकडे कवर होतंय? ठीक आहे. मग आता पहिले एवढं लिहून घ्या तुम्ही, मग मी दुसरं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले काय करा तुम्ही, आता हे लिहा. हे तुमचं लिहिणं झालं की लगेच स्टॉप करा. हे राहू द्या असं, हे लिहू नका अजून. फक्त हे लिहा. M म्हणजे काय, टॉपिकचं नाव टाका. M म्हणजे काय, T म्हणजे काय, D म्हणजे काय, W म्हणजे काय, एवढंच लिहा फक्त. या 4 गोष्टी लिहा, मग मी कंपॅरिझन करतो. फक्त एवढंच लिहायचंय तुम्हाला, हे लिहू नका अजून. हे जोपर्यंत एक्सप्लेन होते तोपर्यंत लिहू नका. MTDW 4 अक्षर आहे, 4ही पाठ झाले पाहिजे. फक्त एवढं लिहायचं. लिहिलं काय? हा, आता पहा रे. काम सारखं असताना आणि काम वेगळं असताना काय?
तर आपण दोघींमध्ये डिफरन्स पाहू की दोघींमध्ये काय फरक आहे. 1 नंबर होता आपलं काम सारखे असताना आणि 2 नंबर आहे काम वेगळे असताना. दोन्ही सूत्र सारखे आहे, फक्त एक मायनर फरक आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. हा, कोण सांगतं? M1 गुणिले T1 गुणिले D1 गुणिले W1 काम सारखे असताना. M2 गुणिले T2 गुणिले बोलत चला D2 गुणिले W2. आता काम वेगळे असताना सेम सूत्र M1 गुणिले T1 गुणिले D1, इकडे M2 गुणिले T2 गुणिले D2. आता W मध्ये काय होईल तर फक्त W मध्ये फरक पडेल. काम वेगळं असताना म्हणजे आताच सांगितलं की एक जण 10 खुर्च्या बनवतोय आणि एक जण 5 खुर्च्या बनवतोय, म्हणजे दोन्हींमध्ये काय झाला? फरक झाला. मग फरक जर झाला तर W2 वरती जाईल आणि W1 खाली, बस, बाकी काहीच फरक येणार नाही. फक्त पहा, समजा आणि मग लिहा. मी सांगतोय तुम्ही लिहिताय तसं करू नका, फक्त पहा आणि समजा पहिले. जर काम सारखं असलं तर काय राहतं मग काम सारखं? काम सारखं काय की हे लोक जेवढं काम करताय तेवढंच हे काम केलं तर ते सारखं. हे लोक 12 घंटे अभ्यास करताय आणि हे लोक 6 घंटे अभ्यास करताय, तर काम काय झालं? वेगळं. काम काय झालं? वेगळं झालं की ह्या 2 नंबरच्या लाईनवरचा W2 काय करेल? वरती जाईल आणि W1 खाली. आणि जर हे लोक बी 12 घंटे अभ्यास करताय, हे बी 12 घंटे अभ्यास करताय, तर हे सूत्र वापरू. समजतंय का? जर काम सारखं असेल तर हे सूत्र, काम वेगळं असेल तर हे सूत्र. दोन्ही सूत्र सारखे, फक्त सारखं असताना W1 वरती W2 खाली, वेगळं असताना W2 वरती W1 खाली. हे सूत्र दोघं लिहून घ्या, असेच लिहा जसे आपण लिहिले आता. आणि मग पहिल्या याच्यावर आपण प्रश्न घेऊ आणि त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यावर आपण प्रश्न घेऊ, कसे राहतात ते पाहू. लिहा पटापट.